प्रसन्न होते. त्याच सह्याद्रीतील एक किल्ला म्हणजे माणिकगड. माणिकगड जसा ऐकायला भारी वाटतो तेवढीच त्याची वाट चकवा देणारी आहे. आणि हा अनुभव आम्ही देखील आज घेतला. आणि हे जंगल विविध प्रकारच्या अशा विषारी व बिनविषारी जीवजंतूंनी भरलेलं आहे. जसं की कोळी किंवा अशी विविध पाखरं, असे खूप काही जीवजंतू या जंगलामध्ये आहेत. मागील महिन्यात येथे 3 ते 4 मुलांचा ग्रुप आला होता आणि त्यांना वाट सापडत नव्हती. ते शोधून दमले. मग त्यांनी 100 नंबरवर कॉल केला आणि मदत मागवली. आणि इकडे असा एक झाड कोसळला, एक नाही बरीच अशी झाडं कोसळली. तर आता आम्हाला जवळजवळ 1 तास झालेला आहे ट्रेकला सुरुवात करून. आणि आम्हाला काय रस्ता सापडत नाही कारण का पहिल्यांदा आलो आहे. तरी बघूया, नंतरचे अपडेट्स देत राहतो. आणि माझे मित्र देखील एवढे भारी आहेत की त्यांना पण कळत नाही की आपण रस्ता चुकतोय. बोलूया नाही, आपण रस्ता शोधूनच काढणार असे बोलतो. आत्ताच आम्ही वर आलोय. रस्ता काय आम्हाला नीट आठवत नाही, परंतु आम्ही जाण्याचा प्रयत्न तरी करतोय. तर तुम्ही पण या आमच्या सोबत. आय होप कॅमेरामॅन नेव्हर डायज. हे खरं आहे. दिस इज नॉट फॉर बिगिनर. आणि या अरे कारवीच भाई एक्सप्लोरर. एक्सप्लोर करत गेलो तर मग आपल्या नवीन नवीन असे काय बोलतात त्यांना, हे येतात अनुभव येतात. अनुभव येण्यासाठी आपण नवीन रस्ते एक्सप्लोर करायला पाहिजे. येस, हो खूप साऱ्या त्या गिळून जातात सध्या तरी. कंट्रोल होतोय, कंट्रोल. खूप असे प्रयत्न करून आम्ही पावसाळ्यातील पाण्याचे जे झरे वाहतात त्याच्या आधारे, म्हणजेच तिथे दगडं जमलेली होती, त्या दगडांच्या थ्रू आम्ही वर जाण्याचा प्रयत्न केला आणि वर पोचलो देखील. पण वाट थोडीशी अशी रिस्की होती. दगडं अशी खूप वीक झालीत त्या रूटला. पण आमच्याकडे काही पर्यायच उरला नव्हता कारण का आम्ही खूप पुढे देखील आलो होतो. त्यामुळे आम्ही हीच वाट धरली. पण ही वाट काय प्रेफरेबल नाही आहे. ट्रेक सुरू करून आम्हाला लगभग 2.5-3 तास झालेला आहे आणि अजून आम्ही काय वर पोचलो नाही. पण आमचे प्रयत्न चालूच आहेत. आज तो पॉईंट बोलवतो रिस्की पॉईंट. आणि अशा प्रकारे नवीन नामांकन केलंय गौरवने. रिस्की पीक एकदम असा भारी. खूप रिस्क आहे तशी रस्त्यात. मॅन फ्रॉम नेपाळ तुम्हाला दाखवतो मी. मेड इन नेपाळ. यमराज पाल विथ हिज गन AK-47. संत्री खात आहोत आम्ही. गौरव कशी आहे संत्री? सकाळच्या भाजी मार्केट मधून घेतलेली आम्ही. बार्गेनिंग न करता बार्गेनिंग आपण केळ्यांवर केले. 70 रुपये किलो, जी काही महाग आहेत थोडीशी, पण ठीक आहे. 50 रुपये किलो भेटायला पाहिजे. सफेद दगड सौरवला सापडला आहे. निघतच नाही. आणि दगड दापण्याचा प्रयत्न यशस्वी ठरताना सौरवचा. सौरव इथे बघून बोल. चिंचेत आहे तर तोंड करणार असा कच्च्या कैरीवाला. बघणार नाही मी, फक्त रिएक्शन. लिहिलंय तुम्हाला कळणार नाही. कळत असेल तर सांगा मला. पण हे लिहिलेलं आहे की स्वराज्याचे वैभव. म्हणजे आपली स्किल्स दाखवतो. स्किल्स दाखवतो. स्टंटबाजी. ससाणा. हमारे साथ. आम्ही चहा घेऊन आलेलो किल्ल्यावरती. अशा टाइमात थोडंसं भारी वाटतं. हा, आता भेटला तर काही पण चांगलाच वाटणार आहे आपल्याला. पण कोरा चहा म्हणजे ऍसिडिटी पण व्हायला नको म्हणून आम्ही आणलाय खास. वरनं आम्हाला खाली पण जायचं आहे ना, जेवढी मेहनत केली तेवढी. तर आता
आणि आम्ही आता आमचे मित्रमंडळी झोपले थोडीफार, बघू शकता व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील तुमचं स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत सह्याद्रीचा माणिक म्हणजेच माणिकगड येथे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच हा चकवा देणारा किल्ला आहे. या किल्ल्याकडे जाण्यासाठी तुम्ही रसायनीवरून देखील जाऊ शकता. आम्ही तरी पेण खोपोली या रस्त्यात थ्रू गेलो. वाटेत आम्हाला वाशिवली, आष्टे आणि घेरा माणिकगड अशी 3 ते 4 गावं लागली. आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि आता आपण प्रवासाला आपल्या सुरुवात केली आहे. तर सध्या तरी आपण आलो आहोत सापोली गावाजवळ, जिथे आम्ही मिसळ खाणार होतो, पण हॉटेल बंद असल्या कारणाने आम्हाला उपाशी पोटी स्टेकला सुरुवात करायला लागेल असं वाटतंय. आणि तुम्हाला माझे मित्र दाखवतो मी. ही एक गाडी आहे ती, आणि पुढे एक गाडी आहे ती पण दाखवतो. आणि ही एक गाडी आहे आमची, आणि हा ड्रायव्हर सौरव आहे. तर बस नंतर दाखवतो बाकी. सकाळचा नाश्ता करताना इंडियन बर्गर वडापाव खालो फ्रेंड्स. गाडी एकदम खालचा गाव आहे तिथपर्यंत जाते, नंतर चालत आहे. लांब आहे मध्ये अशी नदी पण आहे ना काहीतरी, आठवते? हा नदी पण आहे, क्रॉस करायला लागतो. नाही जास्त आहे. तर सध्या जरी आपण पेण खोपोली या रस्त्यावर आहोत आणि आत्ताच आपल्याला वरसई गाव समोर दिसलं आहे. तर आपल्याला वरसई गावात थ्रू जायचं आहे आपल्या माणिकगडासाठी. वरसई गावात प्रवेश करताच आपल्याला थोडासा असा खराब रस्ता सुरू झाला आहे, पण काहीच नाही. मुंबई गोवा हायवे समोर हे खड्डे तर नथिंग आहेत. आपण आलो आहोत ब्रिजवर. बोर्ड वाचलेला मी, पण मला तरी आठवत नाहीये. पण गावाचं नाव काय आता? आता वेगळा आला गाव, आता वेगळा गाव आला. गावात आणि किल्ल्याकडे जायला निघालोय. तरी आम्ही मी तरी पहिल्यांदा आलोय. बाकीचे माझे मित्र येऊन गेलेत, त्यामुळे 8 वर्ष आधी, त्यामुळे आम्हाला रस्ता नाही माहीत. पण एका काकाने आम्हाला सांगितलं, बघा इकडे, इकडून ना किल्ल्याकडे. थँक्यू. बघा मी पण विचारलं. तर सध्या वाजलेला आहे 7:56. आम्हाला निघायला थोडा उशीर झाला. तो आमचा सौरव म्हणून माझा एक मित्र आहे, तो जरा लेट उठला, चहा वगैरे पीत बसला, त्याच्यामुळे आम्हाला लेट झालाय. पण तो सॉरी बोलला त्याच्यासाठी. आम्ही त्याला माफ देखील केलाय. आणि आम्हाला सनराईज बघायचं होतं, पण सनराईज काय आता भेटणार नाही, परंतु प्रयत्न तरी असतील. आणि किल्ल्याची ट्रेक पण खूप मोठी आहे, तुम्ही बघायला आता व्हिडिओमध्ये. बघा 7:56 झाली तिथं. कॅमेरामॅन नीचे. 7:56 झाले. वरच्या असते, आता आपल्याला वरच्या असतेला जायचं. खालच्या असतेला निघाला तर बाद झाले. आता नवीन ब्रिज झालेला आहे आणि रस्ता जरा जास्तच खराब आहे, त्यामुळे गाडी सावकाश चालवली तर बरं होईल. आम्ही बंदच करतो. बाकी नजारा सूर्य दाखव मस्त. सनराईज बघायचं होता, पण सनराईज खालीच बघितला. हां, रस्ता जरा जास्तच बेकार आहे. व्हिडिओ चालूच ठेव. ब्रिज आता गाडी चालू करायला लागेल. हा बघा नवीन ब्रिज, असा सौरवचा म्हणणं आहे. मला तर नाही वाटत नवीन जुनाच वाटतंय. म्हणजे कारच काम झालेलं आहे. आता रस्ता चुकला पण कबूल नाही करत. आता आपण आलो आहोत जैतूची वाडी. शाळा बघू शकता तुम्ही, तिथे लिहिलेलं जैतूची वाडी. स्वयंपाकगृह देखील आहे त्या शाळेत आणि थोडासा टफ मानला जाईल असा रस्ता. आणि परत रस्ता चुकला. अरे यार, काय मित्र आहेत माझे आणि आम्हाला एक्सपिरियन्स आहे. पुन्हा एकदा आम्ही चुकलोय. अर्धवट माहिती घेऊन येऊ नका मित्रांनो,
नाहीतर मित्र तरी पूर्ण माहिती असणार घेऊन या. आणि त्या रस्त्याला काय कच्चा रस्ता. हा, आणि आता आपल्याला लागलेला आहे कच्चा रस्ता, तो की थोडा म्हणजे पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. बी पॉझिटिव्ह. चांगली लोकेशन बघून हे पण फोटो काढायला थांबले. मस्त हे पण भेटला आपल्याला. फोटोशूट चालू आहे आणि आमच्या सौरवचा फोटोशूट काय संपतच नाही. व्हिडिओची क्वालिटी बघ इकडं बघ. हा बघा, हाच तो माझा मित्र ज्याच्यामुळे आम्ही एकदा रस्ता चुकलोय आणि ज्याच्यामुळे आम्हाला लेट देखील झालाय. बघा या निष्पाप जीवाला, आणि नुसता फोटो. अरे आपल्याला जायचंय वरती तरी याला नुसते फोटो काढायचे. सकाळचा एकदम असा भारी व्ह्यू आहे बघा, बघून घ्या. तर आपली डेस्टिनेशन बघा, माणिकगड. आता आपल्याला एक नवीन वस्ती लागली. किती वस्त्या लागतात टोटल? खूप साऱ्या लागल्या. आणि आम्ही लास्ट वस्ती आपली, शेवटची वस्ती म्हणजे आपण थांबणार नाही. वस्ती म्हणजे गाव. आपला पुढे आपल्याला चालत जायचं. तर इथे काही शाळा वगैरे नाही दिसत, त्यामुळे नाव तर आम्हाला माहीतच नाही. आणि कुत्रे हे चला वरती गडावर. हे गेला अटीतटीचा रोड आणि शाळा दिसलेली आहे आपल्याला. लिटरेट गाव आहे. मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. मेरा माणिकगड. आणि सौरव आमचा एव्हरीवेअर. ज्या माणसामुळे आपल्याला लेट झाला, ज्या माणसामुळे आपण आलो, त्याला आम्ही झूम करतो जरा. बघा तुम्ही बघू आलो शकता. आम्ही इकडे. बघू शकतो. मला तर नाही वाटत या माणसामुळे आपण आलो. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील. तर आता आपण आलो आहोत माणिकगडाजवळ आणि माझ्यासोबत काही माझे मित्र आहेत. हा आहे प्रियांश, सुशांत, हेमराज, गौरव आणि ज्या माणसामुळे उशीर झालाय तो सौरव. क्रेडिट घ्यायचा काय सोडणार नाही. तर सध्या तरी कच्चा रस्ता म्हणजे एकच वाट आहे आणि किल्ला दिसत असेल तुम्हाला. किंगफिशर देखील दिसलाय, पण कॅमेराची क्वालिटी आपल्या काही तेवढी खास नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवणार नाही मी. ॲझ्युम करा की तिथे किंगफिशर होता. इमॅजिनरी थिंग्स. तर सध्याचा टाइम बघायला गेलो तर 8:20 झालेले आहेत. आता बघूया. आणि याचा देखील यूट्यूब चॅनल आहे, मला सबस्क्राईब केलंय त्यांनी. सफर्स म्हणून नाव आहे, प्लीज सबस्क्राईब. तो आमचाच आधी जुना चॅनल होता, त्याचाच एक पक्ष पडला अभिजित नावाचा. पक्ष नाही, कारण का ते कोण फिरत नव्हते, त्यामुळे मी माझा नवीन चॅनल खोलला. सपोर्ट करा आम्हाला. याला पण सपोर्ट करा, मला पण. या माणसाला फॉलो करत चाललोय. हा माणूस चुकीचे रस्ते आम्हाला खूप दाखवतोय आज तरी. आणि आता आपल्याला पाण्याची वाट लागली थोडीशी. पाण्याचा जरा क्रॉस करू आपण. बघा तो भारी एकदम. शेवाळयुक्त पाणी. आता आपण आलो आहोत घनदाट अशा जंगलात. वा, दाखवतो जंगल. तर आजची व्हिडिओ इथपर्यंतच होती. पुढच्या व्लॉग मध्ये भेटू असं तुम्हाला नाही मी बोलणार. नको, चालू झाले. तर हा मला स्पायडर दिसलेला आहे. हा,
तर आता तरी आमचे ट्रेक चालू आहे. हा गौरव देखील दिसत असेल तुम्हाला, सुशांत आहे आणि प्रियांश. पुढे आमचे 2 मंडळी आहेत, ते दिसणार नाही. त्यांचा कॅमेरा चालूच आहे तसा पण. आणि आता एकदम असा जंगल वाटत आहे, जंगल एरिया. आणि फर्स्ट टाइम आम्ही ही सेल्फी स्टिक वापरतोय, म्हणजे मी तरी. थोडं असं बरं वाटतंय. आणि काठी नक्कीच कॅरी करायला लागेल तुम्हाला. थोडासा उबड खाबड असा रस्ता आहे. जंगल में आपका स्वागत है दोस्तों. तर आपण 8:15 ट्रेक सुरू केलेली आणि आता वाजलेले आहेत 8:50. तर आमचे थोडेसे म्हणजे ट्रेक झाले, तरी आम्हाला काय अंदाजा नाही किती अजून वेळ लागेल. 30% झाली असेल आत्ता झालेल्या माहितीनुसार मला कळले. काय सूत्रसंचालक आमचे गौरव पाटील, माननीय श्री गौरव पाटील. पण ना सेल्फी स्टिक ठीक वाटते. हा, मी ही सेल्फी स्टिक मात्र 200 रुपयात घेतली आहे मिशोवर ना. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला असा एक रिमोट देखील मिळतो, तुम्ही कंट्रोल करू शकता कॅमेऱ्याला. रेंज आम्ही अजून कॅल्क्युलेट नाही केले, कारण का पहिल्यांदा वापरतोय. बस. आणि आमचा मॅन फ्रॉम नेपाळ तुम्हाला दाखवतो मी. मेड इन नेपाळ. मेड इन नेपाळ. हेमराज पाल विथ हिज गन AK-47 फ्रॉम नेपाळ. नाश्ता म्हणून आम्ही आणलेले आहेत संत्री. थँक्यू. हा हा बोलतोय ते सेम माझ्याकडून पण. आणि हेमराज देखील संत्रा खाता. आणि आम्ही केळी देखील आणलीत. केळी आता अंडर बॅग आहे, त्याच्यामुळे कॉफी टेस्टची सवय आहे घाण. आणि हा मेकॅनिकल हायब्रिड व्हायला शिकलाय. चालेल. संत्री खात आहोत आम्ही. गौरव कशी आहे संत्री? मस्त आहे. सकाळच्या भाजी मार्केट मधून घेतलेली आम्ही. बार्गेनिंग न करता बार्गेनिंग आपण केळ्यांवर केले. 70 रुपये किलो, जी काही महाग आहेत थोडीशी, पण ठीक आहे. 50 रुपये किलो भेटायला पाहिजे. तर आता आम्हाला जवळजवळ 1 तास झालेला आहे ट्रेकला सुरुवात करून. आणि आम्हाला काय रस्ता सापडत नाही, कारण का पहिल्यांदा आलो आहे. तरी बघूया, नंतरचे अपडेट्स देत राहतो. आणि माझ्या मित्र देखील एवढे भारी आहेत की त्यांना पण कळत नाही की आपण रस्ता चुकतोय. बोलूया नाही, आपण रस्ता शोधूनच काढलाय. बघा जुन्या जमान्यातल्या लोकांचे असे. आणि तुझं काय म्हणणं होतं, कुठली चिंच ही? 36चा आकडा चिंच. पाला येतो. पाला खाऊन दाखवते का कोण? कोण पाला खाऊन दाखवतो? म्हणून आम्ही बाहेरचे लोक आणतो. आता हेमराज आपल्याला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. फ्रेम मध्ये
आणि चिंचेचाच पाला आहे. सफेद दगड सौरवला सापडला आहे निघतच नाही. आणि दगड दापण्याचा प्रयत्न यशस्वी ठरताना सौरवचा. गौरवनी देखील रिव्ह्यू दिलाय. गौरव इथे बघून बोल चिंचेत आहे तर तोंड करणार असा कच्च्या कैरीवाला. बघणार नाही मी, फक्त रिएक्शन. जाऊ दे आपली पोरं तर बघतील व्हिडिओ. शेवटपर्यंत चालत राहून आम्हाला रस्ता भेटला आहे. परफेक्ट एकदम एकदम म्हणजे परफेक्ट आम्ही आलो आहोत. हा तर सुसूला फोटो काढायचे आणि श्री क्षेत्र माणिकगड लिहिलंय. तुम्हाला कळणार नाही, कळत असेल तर सांगा मला. पण हे लिहिलेलं आहे की स्वराज्याचे वैभव. स्वराज्याचे वैभव ते लिहिलेलं आहे. आणि आता आमचे मित्र अवशेष शोधायला गेलेत. आता आपण हनुमान मंदिर बघूया. आता आम्ही आरतीरायाचे दर्शन घेतले आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. चला मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत माणिकगडावर आणि आम्ही सकाळी परफेक्ट 8:15ला ट्रेक सुरू केलेली आणि आत्ता वाजलेले आहेत 9:40 झालेले आहेत. म्हणजे आम्हाला झाले 80 मिनटं झालेले आहेत ट्रेकला सुरुवात करून. आणि आता आम्ही थोडेसे असे जवळ आलो आहोत. पहिला टप्पा तुम्हाला दाखवला असेल. आता आपण पुढे जाऊया. आणि माझा कॅमेरामॅन सुशांत पाटील सोबत मी अभिजित पाटील. आणि आता तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतोय. आणि सुशांत पाटील आणि इकडे असा एक झाड कोसळला. एक नाही, बरीच अशी झाडं कोसळली. हा आणि सुशांतनी मला काहीतरी सजेशन दिले. तो पिक्चर मधला काय तुम्ही ही बघितली असेल मूवी काय रे? हा सुसू शेवटपर्यंत पिक्चर हॉरर मंजुबल बॉय त्या टाइप मध्ये थोडस असं हा झाड आहे. सॉन्ग भारी आहे. तर आत्ताच आम्ही वर आलोय. रस्ता काय आम्हाला नीट आठवत नाही, परंतु आम्ही जाण्याचा प्रयत्न तरी करतोय. तर तुम्ही पण या आमच्यासोबत या प्रवासाची मजा घ्या. I hope cameraman never dies. हे खरं आहे. कॅमेरामॅन नेवर डाय. इथं तडफडते कॅमेरामॅन आमचा. आणि मी पोचलोय. बघा स्वतः किती खुश झालेला आहे. बालक जसं काय एखादा किल्ला जिंकलाय. हो एवढी खुशी झाली. आणि आमचे मेंबर्स अजून खालीच आहेत. तर आपला सफर चालू करूया आपण. अजून थोड्या वरती जायचं आहे. बडे बडे देश बडे बडे गड्डी. दगडांच्या मधला असा रस्ता काढलाय. सौरव एक्सप्लोरर. एक्सप्लोर करत गेलो तर मग आपल्या नवीन नवीन असे काय बोलतात त्यांना हे येतात, अनुभव येतात. अनुभव येण्यासाठी आपण नवीन रस्ते एक्सप्लोर करायला पाहिजे. येस. हो खूप साऱ्या त्या गिळून जातात सध्या तरी. कंट्रोल होतोय कंट्रोल. कॅमेरामॅन इकडे द्या मोबाईल, तुम्हाला पण दाखवतो जरा. चला मैं कैमरामैन सुशांत के साथ सौरव पाटिल.
आणि आमची ट्रेकिंग सुरू आहे बघा. सौरव स्वतः येत आहे आणि जरा जास्तच आम्ही रिस्की रोड घेतलाय यावेळेस. सौरव कमान सौरव, एकेकाने असे नंबर लावलेत काय. आणि खूप असा मोठा जंगल आम्ही पार केला आहे ॲमेझॉनचा. वाटेतून जर आपण ट्रेक करत असो आणि आपल्याला परफेक्ट रस्ता भेटला तर मग खूपच असा आनंद होतो. हा बघा सौरव पाटील लाजला. प्रियांश सुशांत तर तोंडच नाही दाखवला आणि हेमराज मस्त अनुभव आणि आमचे अनुभवी मित्र वर आहेत बघा. हे बघा आणि किल्ला देखील दिसतोय. आणि आम्ही ना एकदम असा वरना म्हणजे तुम्ही बघूच शकता नुसता दगडांचा दरीतून आलोय. म्हणजे पाण्याचा झरा जात असेल इथून किती रिस्की असेल. आणि आम्ही तीच वाट अशी म्हणजे एक्सप्लोर करत 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 आलोय. आता वर गेल्यावर अजून व्हिडिओ करेल. चला आता ब्रेक आमचा संपलेला आहे. खंगलीत आमची मुलं भेटले आणि कसा तरी येतो रे. बघा हात दिला. सुशांत हात देतो काय. लास्ट मॅन. हा रूट आहे ना. हा ना हा एंड आहे वाटतं. फायनली किल्ल्याचा रस्ता आलाय. अरे हो रे सौरव पाटील बोलते म्हणजे 100% हमी. ट्रेक सुरू करून आम्हाला लगभग 2.5-3 तास झालेला आहे आणि अजून आम्ही काय वर पोचलो नाही. पण आमचे प्रयत्न चालूच आहेत. पोचलोय आम्ही फायनली असं वाटतंय आम्हाला तरी सध्या. बघूया. या माणसावर विश्वास ठेवा पण त्या पुढच्या माणसावर अजिबात नका ठेवू. कुठं आज तो पॉईंट बोलवतो रिस्की पॉईंट. आणि अशा प्रकारे नवीन नामांकन केलंय गौरवने. रिस्की पीक एकदम असा भारी. समोर तुम्हाला पाठी दिसत असेल प्रवेशद्वार. आणि आलोय आपण खूप अशी मेहनत करून इकडून तिकडून वाटा काढून खूप असा स्ट्रगल केला आहे बघा. खोलच खोल आहे, खूप खोल आहे. आपली स्किल्स ससाणा. किल्ल्याच्या सुरुवातीलाच आपल्याला एक पाण्याचं टाकं देखील दिसलेलं आहे आणि व्हिजिटर्स देखील आलेले आहेत किल्ल्यावर बघा. जुन्या काळातील भिंत
दिसतच असेल. एकदम चिकटत जुडिया हमारे साथ. आणि टॉप ऑफ द माउंटन वरना असा एकदम भारी नजारा वाटतोय. आणि आम्ही तरी नीट काय आठवत नाही, पण आम्ही एकदम अशा कोपऱ्यातून आलेलो. हा बघा, इकडून आलोय आम्ही. पाण्याचा जो छोटासा तुम्हाला दिसत असेल तिकडून आलोय आणि फायनली वर आलोय 3.25 तासाच्या मेहनतीनंतर. तर आपण जेव्हा किल्ल्याच्या वर येऊ तेव्हाच आपल्याला पहिल्यांदाच चुन्याचा गाणं लागतो. दाखवतो तुम्हाला. बघा चुन्याचा गाणं. हा इथे देखील आहे. हा पॉसिबली. आणि आता आपण पुढे जाऊया. काय खूप मोठा आहे. आणि पण आलो आहोत सध्या मंदिराकडे. आणि दुसरा देखील एक प्रवेशद्वार आहे. आणि आता आपण गणेशपट्टी, इथे एक पाठी आहे. म्हणजे ही जी बाजूचा हे बुरुज म्हणजे वॉल आहे त्याला कदाचित बोलत असतील गणेशपट्टी त्या काळी. आणि प्रवेशद्वार वरती गणपती बाप्पाची छोटीशी अशी मूर्ती आहे. आता आपण आत चाललो आहोत. तर आपण आलो आहोत वाडा म्हणजे पुढे. तर वाटेतच आपल्याला लागेल. आणि माझे मित्र थोडे जास्तच पुढे गेलेले दिसत आहेत. तलाव देखील लागला आपल्याला. तलाव आधी बघूया आपण. तलाव आलेला आहे. आपल्याला तिसरा पाण्याचा टाका लागलेला आहे. गौरव, त्याच्याबद्दल काहीतरी सांग आपल्याला. काय नाही, पाणी सध्या पिण्याच्या योग्य नाही. सध्या पिऊ नका. आम्ही चहा घेऊन आलेलो किल्ल्यावरती. अशा टायमात पण कोराचा भारी वाटतं. हा आता भेटला तर काही पण चांगलाच वाटणार आहे आपल्याला. पण कोरा चहा म्हणजे ऍसिडिटी पण व्हायला नको म्हणून आम्ही आणलाय खास. प्रियांकने आम्हाला नाश्ता म्हणून चिवडा. हे बघा खात आहेत चहा बुडवून. आणि हा प्रियांक. यावेळी फराळ मी काहीच नाही खाल्लं. बनवलेलं सर्व काहीच नाही. मोठपणा करणं हॅड अ फेस. मी भरपूर खाल्ला. आणि आम्ही आता आमचे मित्रमंडळी झोपले थोडीफार. बघू शकता व्हिडिओत. दुपारचे वाजले आहेत 12:30 आणि आपण आता चाललो आहोत मंदिराच्या वाटेला. बाजूचा नजारा एकदम असा सुंदर आहे आणि थोडी रिस्क देखील आहे. एक पाय इकडे पडला तर डायरेक्ट खालपर्यंत जाल तुम्ही. बघू पण नाही शकत. आता आपण आलो आहोत मंदिराकडे. पाण्याचा टाका आपल्याला आढळला आहे. एक नाही 2 आहे. हे बघा थोडी स्वच्छता नाही आहे, परंतु एवढा लांब कोणी येत नसावा असं मला तरी वाटतंय. हा हे बघा अजून संपलेला नाहीये. आणि पुरातन काळातील पायऱ्या देखील आहेत इथे. म्हणजे मोजक्याच अशा पायऱ्या आहेत. तर आपण हे काय वाडा
छोटासा असा वाडा. हेच मी बोलतो तुला. बघ. आणि एक गोष्ट दाखवायची मला इकडे. या एकावर एक ठेवलेलं आहे. हा पिंड नाही आहे पण इकडनं असं पाणी जातं. हा पाण्याचा फ्लो इकडून असा खाली जातो. आणि इकडनं पण वाड्याचे पण हलतात. हा सांगाडा बोलता येईल आपल्याला वाड्याचा. मस्त असं छोटासा वाडा. लाकडी वगैरे असेल. आता काय लाकूड राहिलं नसेल एवढी वर्ष. 1700 साली बांधलेला आहे किल्ला. हा किल्ला मी बघितलेला आहे. हा किल्ला 1700 साली सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला आहे. हा मोस्टली वॉच टॉवर म्हणून त्याचा यूज झालेला आहे. आता इकडे कर्नाळा किल्ला आणि ह्याच्या पुढे रायगड वगैरे सुद्धा दिसतो. इकडनं खांदेरी किल्ला सुद्धा दिसतो. त्याच्यामुळे हा वॉच टॉवर म्हणून यूज केला आहे. आणि सध्या धुका म्हणजे थोडासा वातावरणात धुकाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आपल्याला किल्ला काही दिसू शकत नाही, पण दिसतात. आणि सांगशी किल्ला देखील दिसतो जो की पेणमध्येच आहे. गवताला नीट धर रे. तर आता आपला किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करीत आहोत. तर बघूया परतीचा प्रवास देखील. तर आता आपला किल्ला पूर्ण एक्सप्लोर करून झाला आहे आणि आता व्लॉग मी संपत आहे. तर हा सौरव आणि हे बाकीचे सर्व. हे सुशांत, गौरव, हॅलो, नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय, टाटा, बाय. अरे बाय, त्याच्याकडे काय